नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर माझी देवपूजासुद्धा झालेली आहे आणि मी आज खूप लवकर उठले. ती देवपूजा वगैरे सर्व झाले, चपात्या झाल्या, नाश्त्याची तयारी करून ठेवली. तुम्हाला दाखवते. चपात्या ठेवते, थंड झाल्या की डब्यात ठेवणार. इथं सर्व चॉपिंग करून ठेवलेली आहे. पोहे गाळून वगैरे ठेवलेले, पोहे करायचे नाश्त्यामध्ये. तर सर्व झाले इथं रेडी. आंघोळी वगैरे झाल्या का मग मी पटकन नाश्त्याची तयारी करते, कारण की मला जायचं आहे आज मॉडर्न कॉलेजला. माझं कृती संशोधन आहे ना, ते 10 दिवसाचं ट्रेनिंग झालं, त्याचं कृती संशोधन ते मला जमा करायचं आहे. तर पटकन मी झटपट आवरते, कारण की 11ला मला तिथं जायचं आहे. म्हणजे इथून 10 वाजताच मला निघावं लागेल. तर त्याच्यासाठी मी पटापट आता तयारी करते. चला मग आवरते आणि बोलते नंतर तुमच्यासोबत. तर बघा ना, आज सुट्टीचा दिवससुद्धा मला लवकर 5:30-6लाच उठले मी. तर सर्व स्वयंपाक हे ते सर्व म्हटलं आवरूनच जाईल, कारण की दुपारी मला 12-1 होऊन जातील येता त्याच्यामुळे मग सर्व कामं आवरून घेते. तर मी सकाळीच उठली ती 5:30ला. माझी आंघोळ वगैरे झाली. तर सर्व घरातलं पण मी आता आवरून घेते. मुलांना पण आता तयारी वगैरे करणार. तर सर्व क्लिनिंग वगैरे सर्व करून घेणार आहे, कारण की परत मला आज दिवसभर उद्या बड्डे आहे आजूचा. तर त्याच्यामुळे ते क्लिनिंग वगैरे थोडंसं आहे घरातलं आवरायचं, बाकी वस्तू आणायच्या. तर धावपळ होऊन जाते एकदमच. तरी बरं मी महत्त्वाचं म्हणजे डेकोरेशनचं वगैरे थोडं आणून ठेवलं आहे. परत त्याचा ड्रेस आणून घेतलेला आहे. त्याच्यामुळे मग माझं आता थोडंसं सामान राहिलं तेवढं आणायचं. ते संध्याकाळी आज आणावं लागेल मला, कारण की मी शाळा सुटल्यानंतर 2:30 वाजतील मला घरी यायल्यानंतर. मग तयारी वगैरे त्याच्यातच वेळ जाईल माझा. तर त्याच्यासाठी मग मी घरात आता सर्व घरातलं क्लिनिंग वगैरे करून घेते, सर्व झटकून वगैरे. आणि तुम्ही पाहू शकता. तर इथं सर्व जिथल्या तिथं सर्व जागच्या जागी मी सर्व ठेवून घेणार, कारण की मग आल्यानंतर मग फक्त जेवणं वगैरे राहतील. तर इथं सर्व मुलं खातात ना, सर्व झटकून घ्यायला लागते. इथे पण सर्व आथरून वगैरे सर्व जिथल्या तिथं, कारण की लहान मुलं असल्याने इतका पसारा करता. आणि बघा ना, आज संडेचा दिवस म्हटलं मस्त आरामात झोपेन, म्हणजे झोपेल मस्त, उठेन. असं रोज सकाळी लवकर उठायचं असतं, कंटाळा येतो कधी कधी. एक दिवस तरी वाटतंच आराम करावं मस्त. पण बघा ना, आता कंटिन्यू माझं ना वर्किंग डे आलेले आहेत, अजिबात आराम नाही मला. तर असं वाटतं एक दिवस शांत मस्त आराम मिळायला पाहिजे, एखादा दिवस सुट्टीचा असावा, असं मला आता वाटतंय. खरंच खूप त्रास होतोय. आणि पण काय करणार, काम तर महत्त्वाचं आहेच, म्हणून ते करायलाच पाहिजे. आणि आता सर्व झाले माझं, झाडझूड झाली सर्व. आता मी लादी पण पुसून घेते. तर लादी पुसली ना, तेव्हा घरामध्ये प्रसन्न वाटतं मस्त छान. मला धूप मग परत कापूरसुद्धा जाळायचं आहे. भीमसेन कापूर मी नेहमी जाळत असते घरामध्ये, एक टाईम तरी मी जाळते. तर मला खूप आवडतं. तर मी आता हे सर्व लादी वगैरे पुसली ना, मग सर्व घरामध्ये भीमसेन कापूर असतो ना, तो जाळून घेते. तुम्ही पाहू शकता. तर चला मी आधी घरामध्ये सर्व फिरवते, नंतर तुमच्याशी बोलते. त्याच्यानंतर मग माझे पोहे पण झाले. आता मी सुरांना नाश्ता देऊन देते. आद्विकला खूप जास्त पोहे आवडतात, म्हणून मी पोह्यांचा नाश्ता केला, कारण की रेग्युलर रोज होत नाही. म्हणून गरमागरम पोहे मस्त सर्वांना केलेले आहे आणि आद्विकचे खूप फेवरेट आहे. तर पोहे रेडी झाले. आता आम्ही पटकन नाश्ता करते, नंतर मला आवरायचं आहे. 8:30 झाले. चला मी नाश्ता करते, बोलते नंतर. नाश्ता वगैरे झाला आणि त्याच्यानंतर मी लगेच तयारी करायला घेतली. आद्विकची पण तयारी करायची, त्याला घेऊन जाणार आहे. आणि दिशी घरी राहणार आहे, कारण की तिचा अभ्यास आहे, ती स्टडी करणार आहे. त्याच्यामुळे मग मी त्याला घेऊन जाईल. तरी तर पटकन मी आता रेडी होते. रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला माझा लुक दाखवते. चला मग. रेडी झालेली आहे, साडी नेसलेली आहे. तर आज वायवा आहे ना कृती संचलनचं, तर व्यवस्थित साडी वगैरे घेतली नेसून.
आणि माझी कृती संशोधन तुम्हाला दाखवते. तर ही कृती संशोधनसुद्धा मी तयार केलेले. तर हे जमा करायचे आहे आणि अजून एक फाईल 5 स्वाध्याय असतात ते जमा करायचे. तर ह्या 2 प्रती असतात. तर ह्या 2 प्रती मला तिथे जमा करायच्या आहे. तर हा ना मी 5वीच्या विद्यार्थ्यांना शुद्ध लेखनात येणाऱ्या अडचणी त्याच्यावरती हा कृती संशोधन केलेला आहे. तर हा मला आता जमा करायचा आहे तिथे. आणि स्वाध्याय पण आहे फाईलमध्ये. मी स्वाध्याय जे 5 स्वाध्याय असतात ना ते कंप्लीट केलेले आहे. हे जमा करायचे आहे मला. तर ह्याची स्वाध्याय असतात. तर हे 5 स्वाध्याय आहे. हे सर्व जमा करेल आता मी. तर ही एक फाईल माझी. तर आता ही जमा करते आणि उद्या आजूचा बड्डे, त्याच्यामध्ये तयारी पण बाकी राहिली. अजून थोडंफार ड्रेस वगैरे आणला गेला. तर बाकीचं राहिलंय. आता ही ठेवते. आणि आता निघाले मी. तर चालले मॉडर्न कॉलेजला. तर चला मग आद्विकला पण घेऊन चालले मी. तर आद्विक राहील थोडंसं बाहेर. मला अर्धा एक तासाचं माझं काम आहे. तर मग मी आद्विकला पण घेतलं आणि चला निघते आता. तर पोचलो इथे. चला आपल्याच वर्गात जाऊ आपण. लिफ्ट चालू नाही वाटतं. जाऊ पण. चल इकडनं. आणि हा वर्ग आमचा 10 दिवस इथल्या आठवणी ताज्या झाल्या. आणि आमचा बेंच. तर चला मी आमच्या बेंचवर बसते. आणि खूप भारी आणि खूप छान. आम्ही ना सर्वजण इथं खूप एन्जॉय केला 10 दिवस प्रशिक्षण घेताना. खूप मज्जा आली. तर बघा इथं सर्वजण आलेले आहेत. बरोबर 1 महिन्याने भेटलो आम्ही है ना. छान वाटलं. खूप आठवण येत होती. आठवण कामातच असते. तर हा आमचा ग्रुप आहे प्रशिक्षण घेताना. सर्वजण आम्ही वेगवेगळ्या शाळेतले शिक्षक आहोत. आणि आमची ओळख छान झाली. आणि इथे छान मस्त आम्ही गप्पा गोष्टीमध्ये रमलो. आणि ते दिवस आठवले आम्हाला हा वर्ग बघून. तर खूप शिकले मी आता. एक झालं का मग कृती संशोधन जमा तुझं? हो कम्प्लीट. एकदम मस्त. पास होणार आहे की नाही का परत यायचे? नाही नाही आपण तर पासच आहे आता. झालं आता आपलं. निवडलं. तर मी निघाले आता. तर तुम्हाला एक घाट पण दाखवते. जातानीच लागतो आम्हाला. तर इथं पाहू शकता हा संत ज्ञानेश्वर घाट आहे. ज्ञानेश्वर घाट. तर हा संत ज्ञानेश्वर घाट आहे. तर पाहू शकता मस्त पाणी पण वाढलंय. आणि आम्ही इथं खाली पूर्ण आलोय. चल लटक. तर इकडे पुढे ना छोटंसं पार्क पण आहे. तर बघू बरं. आणि मस्त छान वाटत होतं इथे. आणि जुन्या मूर्ती वगैरे तुटलेल्या वगैरे असतील ना तर इथं पाण्यामध्ये विसर्जन करतात लोक. ते छान पार्क पण आहे छोटं. पण आता आहे ना हे पावसामुळे खराब झालेलं आहे सर्व. खराब झाले पावसामुळे सर्व. तर आम्ही निघालो. आणि इथं फ्रूट्स पण आहेत. तर उद्या चतुर्थी आहे ना. फ्रूट्स वगैरे घेऊन घेते निघते घरी.
तुम्ही पाहिलंच आम्ही संत ज्ञानेश्वर घाट तिथं गेलेलो, थोडा वेळ म्हणजे थांबलं, पण थोडंसं बगीचा तुम्हाला पण दाखवला आणि मस्त होतं छान. मी येता आम्ही फ्रुट्स पण घेऊन आले आणि उद्या चतुर्थी पण आहे आणि ना मग मुलांना कसं टिफिनला वगैरे पण येता तर म्हटलं चला फ्रुट्स वगैरे घेऊन जाऊ, तर घेऊन आले मी. तर मी 1 डझन बनाना घेऊन आले, म्हणजे दिशू पण टिफिनला वगैरे सकाळी घेऊन जाऊ शकते ना, तर त्याच्यामुळे 1 डझन डायरेक्ट घेऊन आले. त्याच्यानंतर मग तिला ड्रॅगन फ्रूट पण खूप आवडतात, मग मी ड्रॅगन फ्रूट घेऊन आलेली आहे. तर हे पण खूप छान लागतात ड्रॅगन फ्रूट. त्याच्यानंतर मग मी पेरू पण घेऊन आले, मला पेरू खायची खूप इच्छा होती, कधीच होता चला आमच्या असं ॲपल वगैरे आणले होते. तर मग मस्त मी फ्रूट्स वगैरे घेऊन आलेले आहे आणि फ्रूट्स आता याच्यात ठेवून घेतले. त्याच्यानंतर मग मी आज विकला ना अंडे वगैरे आवडतात ना, तर ते सुद्धा घेऊन आले. ते अंडे 1 डझन घेऊन आले. आता कसं लवकरच हे येत आहे आपलं श्रावण महिना लवकरच येतोय, तर म्हणून मी जास्त नाही आणले, 1 डझन सध्या लागेल तसेच आणणार आहे. नाही तर मग मी कधी कसं पूर्ण ट्रे पण घेऊन येते, पण आता नाही आणणार. ते सुद्धा मी आता काढून घेते बाउलमध्ये. तर त्याला कसं अंडा रोल वगैरे ना घरी आला का भूक लागते, मॅगी वगैरे देण्यापेक्षा ना अंडा रोल तो खूप खातो आवडीने, म्हणून मी त्याला बॉईल अंडे तर नाही खात, पण अंडा रोल त्याला खूप आवडतो. आणि अंडा रोल केला ना, एक चपाती पूर्ण त्याच्यामध्ये खाल्लं जाते मुलांची, म्हणून मुलांना ना अंडा रोल आवर्जून द्यायचं, कारण की आवडीने त्याच्यावर सॉस वगैरे टाकलं किंवा थोडंसं वेगळ्या पद्धत दिलं ना, जसं मुलांना आवडेल तसं. आणि आज विकला मी सॉस वगैरे काही टाकत नाही, पण तो खातो. तर 1 डझन अंडे घेऊन आले मग मी. माझ्याकडे ट्रे पण आहे, पूर्ण ट्रेमध्ये मी ठेवून देते 1 ट्रे पूर्ण, पण आता जास्ती नाही म्हणून नाही आणले. आणि तो ट्रे आणला का मग वरतीच ठेवते, थंड याच्या वातावरणामध्ये काय होत नाही अंड्यांना, म्हणून मग. तर त्याला अंडा रोल मी बनवून दिलाच. तर उद्या चतुर्थी पण आहे, त्याच्यामुळे उद्या नाही, तर उद्या त्याचा बड्डे पण आहे आणि चतुर्थी पण आहे, त्याच्यामुळे मग नाही घेणार मी. चला आता घेऊन घेते मी सर्व आणि बोलते नंतर. तर मी ठेवलं सर्व, फ्रुट्स वगैरे आणले, ठेवलं सर्व आणि सर्व आवडलं. आता जेवायचं आहे. सकाळी नाश्ता करून गेले ते, पोह्यांचा नाश्ता वगैरे केला आणि सर्वजणी भेटल्या मस्त, सर्व फ्रेंड्स, माझी मैत्रीण भेटली, थोड्या गप्पा वगैरे केल्या मस्त. आणि झालं बाबा एकदाचं आमचं ते वरिष्ठ वेतन श्रेणीचं कम्प्लीट झालं आणि खूप भारी वाटलं मला, कारण की ना मला खूप भीती होती त्याची. तर झालं एकदाचं, बरं झालं फायनली. तर चला मी आता नंतर बोलते तुमच्याशी, कारण की संध्याकाळी मला जर थोडंसं बाजार पण आणायचं आहे, तेव्हा मग तुम्हाला दाखवेल काय काय आणायचं आहे. तर चला आता मी नंतर बोलते तुमच्याशी. थोडंसं साहित्य घ्यायचं आहे मला, तर चला मी काय काय साहित्य घेईन ना ते तुम्हाला घरी गेला दाखवेल. चला मग आले बाजारातून, मी काही शूट केलं नाही, म्हटलं डायरेक्ट दाखवेल तुम्हाला. तर उद्याचं साहित्य घेऊन आले. तर मी ना काय काय आणलं, तर मुलांना गिफ्ट्स आणि ती टोपी बाकी होती ना आजवीची आहे ना, तर मुलांना टोप्या आणलेल्या आहे आमच्या तिथलं. तर उद्या पावभाजी बनवायची आहे ना मला, तर म्हणून मग मी पावभाजीचं साहित्य आणलेलं आहे. मसाला वगैरे आहे, काकडी पण घेऊन आलेली सोबत. त्याच्यानंतर प्लेट घेऊन आले आणि कॅन्डल वगैरे घेऊन आले, त्यात एकाच्या ठेवून घेते कॅन्डल आहे. त्याच्यानंतर असं छोटं मोठं साहित्य, बिस्किट आजवीतला काय लागतं, आणि एक छोटंसं मस्त छान क्यूटचं बुद्धा घेऊन आलेली आहे, छान मस्त क्यूट असं बुद्धा. तर मला खूप आवडला, तर तिथे ठेवते माझ्या शोपीसच्या तिथे. तर हा बुद्धा मी घेऊन, बुद्ध असे ना घरात छान असतं म्हणे, तर हे होत्या खूप छान आहे हे क्यूटचे, नाही मस्त आहे ना. तर इतकं सारं साहित्य. आणि आद्विकचं गिफ्ट आहे ते मी तुम्हाला त्याच्या बड्डेच्या व्हिडिओमध्ये दिसेल, मी आद्विकला काय गिफ्ट घेतलं. तर गाडी वगैरे, त्याच्या रिमोटची गाडी आहे, पॅनो आहे, बंदूक घेतलेली आहे, बरेचसे असे गिफ्ट झालेले आहे. पण मग त्याला आता ना जरा वेगळं वेळ लागलं खेळण्याचं, तर मुलांचं कसं असतं तर ते तसंच मी गिफ्ट घेतलेलं आहे. तर ते मी तुम्हाला काय गिफ्ट दिलं ते मी तुम्हाला बड्डेच्या व्हिडिओमध्ये सांगेन तसं. तर असं आहे. आता चला मी पटकन आता आवरून ठेवते, बाकीचं तर आणलं गेले, आता हे सर्व ठेवून देते आणि मग आवरते. आणि चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.